ॲडव्होकेट रमाकांत दत्तात्रय ओवळेकर यांच्या स्मरणार्थ अद्वितीय व्यक्तिमत्व पुरस्कार 2025 मोठ्या उत्साहामध्ये नियोजन भवन येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी व्यासपीठावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्राचार्य डॉक्टर उन्मेष खानविलकर, अभिनेते संजय मोने, ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट गजानन चव्हाण, क्रिकेटर आणि प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विलास गोडबले, त्याचबरोबर सूरसुदाम शौर्य स्वर संस्थेच्या सचिव तसेच रमाकांत ओवळेकर यांच्या कन्या नम्रता ओवळेकर राणे या देखील येथे उपस्थित होत्या। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सप्तसूर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। यंदाच्या सप्तसूर पुरस्काराचे मानकरी डॉक्टर राजेश सोनकर, प्रणिती सोनकर, शीतल गडकरी, मंगेश पारकर, उल्हास मैड, अरविंद पांदिरे, विलास सराफ हे मानकरी ठरले आहेत। तर कला क्षेत्रातील पुरस्काराने नंदकुमार वाडदेकर यांना सन्मानित करण्यात आले। क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार आयन मुल्ला मेहक पोकर यांना प्रदान करण्यात आला। हा संपूर्ण कार्यक्रम सूरसुदाम शौर्य स्वर संस्था अध्यक्ष सागर जोशी, सचिव डॉक्टर नम्रता ओवळेकर राणे, खजिनदार समता ओवळेकर आणि ट्रस्टी किरण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेला आहे। माझ्या वडिलांच्या नावाने जो पुरस्कार आम्ही देत आलो त्याचं कारण की माझ्या वडिलांनी फक्त कर्तव्य स्वतःसाठी नाही करता, जसं नाईक साहेबांनी आता सांगितलं की त्यांनी समाजासाठी जगले आणि समाजासाठी जो माणूस जगतो त्याचे लोकांपर्यंत तो कसा जगतो, त्याचं काय कार्य होतं हे सगळं पोचवणं फार महत्त्वाचं असतं। आणि ते पोचवताना त्यांची मुलगी म्हणून एक जबाबदारी माझी जी आहे की त्यांनी जे काही केलं आहे त्याचं थोडंफार मी समाजासाठी काहीतरी करावं या वृत्तीने मी हे सगळं माझं कार्य सुरू केलं। अनेक मान्यवरांनी देखील उपस्थित राहून तोंडवरून कौतुक भारावून गेले। प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी खूप टेन्शन होतं, पण आता सद्गुरू कृपेने खूप सगळं छान झालं आणि सगळे इथे एक म्हणजे जे कोण प्रेक्षक होते तेही प्रत्येकाच्या भाषणाने पण त्यांना काहीतरी घेऊन गेले बरोबर असं मला वाटतं। हो, त्यांचं म्हणजे आधी पुस्तक एक काढलेलं म्हणजे त्यांनी पब्लिश झालेलं आहे आणि ते चंद्रचूड साहेब, मोठे चंद्रचूड साहेब जज जेव्हा सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्याची जी कॉपीज आहेत ते संपल्या आहेत, म्हणजे इव्हन आमच्याकडे नाही आहेत। तर कोणी आमच्याकडे मागतंय तर ते आम्हालाही आता मिळत नाही, तर ते आता आम्ही परत रिपब्लिश करायला आम्ही सांगतोय आणि ते लवकर होईल। कारण त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी केसेस कसे लढवले आहेत आणि त्यांच्याकडे कसे केसेस येत होते आणि त्याला कसं टॅकल केलं, कसं हे सगळं त्याच्यात आहे, ज्याच्यामुळे सगळ्या लॉयर्सना त्याचा खूप उपयोग आणि हा पुरस्कार सूरसुदाम शौर्य संस्थेतर्फे पुरस्कार मिळाला आणि आम्ही त्याचे हे सगळे सभासद आहोत। ह्या संस्थेतर्फे क्रिकेटच्या टुर्नामेंट्स पण भरवल्या जातात आणि विशेषतः महिला क्रिकेटच्या टुर्नामेंट भरवल्या जातात आणि गायनाच्या क्षेत्रामध्ये ही संस्था आम्हा सगळ्या मेंबर्सना गायडन्स करते। आम्ही सगळे गातो। ॲडव्होकेट नम्रता ओवळेकर राणे ह्या त्यांच्या प्रमुख आहेत आणि हे एक आयामी व्यक्तिमत्व आहे। ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकरांच्या ही मोठी मुलगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आहेत। त्या आम्हा सगळ्यांना यांचा खूप फायदा होतो की त्या गाईड करतात गाण्याच्या बाबतीत आणि मग त्या दरवर्षी काही ठराविक एक असे 5-6 हे निवडतात आणि त्यांच्यासाठी पुरस्कार जाहीर केले जातात। तर त्यातला मी आज एक पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि हा सप्तसूर पुरस्कार तो दिला जातो। 5-6 जणांची त्याच्यामध्ये निवड होते। मला अभिमान आहे की माझी पण सुद्धा त्याच्यामध्ये निवड झालेली आहे। माझं नाव निष्ठा धनंजय स्वामी। सूरसुदाम स्वर संस्थेशी मी गेले 5-6 वर्ष माझी असोसिएशन म्हणजे कम्युनिकेशन आहे। आमच्या सूरसुदाम शौर्य स्वर संस्था ही क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्राशिवाय सामाजिक कार्यात सुद्धा फार मोठा हातभार लावते। आज आमच्या नम्रताताईंमुळे आमच्यासारख्या गृहिणींना जगाला, स्वतःसाठी जगाला, आमच्यात असलेल्या कलागुणांना वाव द्यायला म्हणजे आम्ही शिकलो आणि ही आमची ताई, आमची आई आहे। आज आमच्यावरती काही संकट आली म्हणजे इतक्यातच माझ्याकडे एक
मेडिकल हेल्प अशी आली तर त्यावेळेला त्या आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि आमच्या संस्थेने माझ्या मिस्टरांच्या ट्रीटमेंटसाठी फार मोठा निधी उभा करून आणि नुसतं तो निधी या स्वरूपात उभा करून ताई थांबल्या नाही आहेत तर दिवसरात्र म्हणजे ते दिवाळीत ॲडमिट होते तेव्हापासून अजूनपर्यंत त्यांची जी ट्रीटमेंट चालली आहे त्यांची तब्येत कशी आहे काय आहे ह्याच्यात तर त्यांचं लक्ष आहेच. मला वेगळ्या वेगळ्या संस्थेकडून त्यासाठी मदत मिळावी कारण त्यांनी माझ्या मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि त्या माझ्या पाठीशिवाय आजही माझ्या चेहऱ्यावरचं हे हसू जे आहे ते माझ्या ताईंमुळे आहे. त्या स्वतः खंबीर आहेत आणि त्या आम्हाला सगळ्यांना खंबीर बनवतात. मेरा नाम अमिता सोनकर है. मैं ये इनके साथ एसपोर्ट के साथ 5-6 साल हो गए मुझे इनसे जुड़ के बिफोर लॉकडाउन और उसके बाद इन्होंने मतलब ये संस्था से जब से जुड़ी हूँ मैं मेरे आई हैव पैशन फॉर सिंगिंग लेकिन मैं ना वो सिंगिंग के लिए सही रास्ता दिखाने वाली नम्रता जी हैं और सागर सर हैं. उन्होंने हमको बहुत अच्छा गाइड किया है एंड देन आई एम एबल टू सिंग और आगे भी अच्छे से गाना गा सकूँगी और ये संस्था बहुत आगे बढ़े और सभी लोगों के लिए बहुत अच्छा किया है इन लोगों ने सब फील्ड में. ऐसा नहीं क्रिकेट के फील्ड में सिंगिंग के फील्ड में और सोशल वर्क भी करते हैं लोग तो हमको भी उसमें कुछ अपना करने को मिल जाता है कुछ सोशल वर्क करने के लिए. तो ये सब अच्छा है और मैं ये बोल के भगवान से एक प्रार्थना करती हूँ कि संस्था फूले फले और आगे बढ़े.